साने गुरुजी कथामालेत आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। आज रात्र 18वी अळणी भाजी। आपल्या संस्कृतीमध्ये कसे जेवण करावे याची ही पद्धत आहे। माझे वडील सांगायचे, जेवताना आपल्या ताटाकडे बघून जेवावे, उगाच ताटात असताना पदार्थ मागू नये। ज्यावेळेस पंक्तीत वाढावयास येतील त्यावेळेस आपल्याला मिळतेच। ताटात अन्न टाकू नये, खाली सांडू नये। ताटामध्ये जर केस निघाला, खडा निघाला तर तो इतरांना असा वर करून दाखवू नये, कारण त्याची इतरांना किळस येते। निघाला तर तो तसाच हळूच बाजूला सरकवून ठेवावा। वडील स्वतः हे सगळ्या गोष्टी पाळत असत। वडील जेवल्यानंतर त्यांचं ताट स्वच्छ आणि निर्मळ असे। मी इतक्या ठिकाणी गेलो, पाहिलं, पण त्यांच्यासारखं स्वच्छ जेवणारं ताट मी अजून म्हणजे त्यांचं जसं ताट असतं तसं इतरांचं ताट पाहिलेलं नाही। अशा पद्धतीनं त्यांचं जेवण असायचं। ते मला म्हणायचे, किती सांडले, एखादी कोंबडी जगेल, कर सगळं ते गोळा। जेवणाविषयी ते कधीही नावं ठेवत नसे। हे असंच झाले, ते तसंच झाले असं ते कधीही म्हणत नसत। त्यांना जर कोणी विचारलं की भाजी कशी झाली, त्यांचा एकच शब्द ठरलेला असायचा, राजमान्य, असं म्हणून ते मोकळे व्हायचे। त्या दिवशीचा प्रसंग आठवतो। माझे वडील घरातली देवपूजा झाली की देवळातले पूजेला जायचे। तोपर्यंत आम्ही पानं वाढून घ्यायचो आणि ते येताना दिसले की आईला म्हणायचो, भातू कर, भातू कर। आणि वडील आले की सगळ्यांना येताना त्यांनी तीर्थ आणलेलं असायचं, ते तीर्थ सगळ्यांना द्यायचे आणि मग आम्ही मंडळी जेवायला बसायचो। जेवायला बसलो आणि आईनं रताळ्याची भाजी केली होती। माझी आई सगळ्या भाज्या छान करीत असे। भोपळ्याच्या पानांची भाजी, भेंडीच्या पानांची भाजी। ती म्हणायची, तिखट, मीठ आणि तेलाची फोडणी असली की झालं, सारं काही गोड होतं। आणि खरोखरच तिच्या हातून कोणतीही भाजी केली तर गोड व्हायची। तिच्या हातात जणू काही पाकदेवताच होती। ती आपले हृदय त्यात ओतून प्रेमानं ती तयार करायची। त्यामुळे तिच्या हाताला गोडी असायची की काय, चव असायची की काय। पण गंमत अशी झाली, भाजीत मीठ घालायचे आई विसरली। आम्ही तसेच जेवण करत होतो। वडिलांनी तोंडातून ब्र शब्द काढला नाही आणि आई मला म्हणाली, श्याम, तू भाजी खाताना दिसत नाहीस, आवडली नाही का रे तुला भाजी? मी काय म्हणणार, एवढ्यात वडीलच म्हणाले, अगं तो इंग्रजी शिकायला लागलाय, त्याला कशाला आता आवडतील पालेभाज्या? मी म्हणालो, इंग्रजी शिकून जर मी वाईट होणार असेल तर कशाला शिकवता मला इंग्रजी? नका शिकवू मग मला। अरे तसं नव्हे, तुला थोडंसं रागवलं, तू जरा रागाला गेला, चिडला म्हणजे मला बरे वाटते म्हणून म्हटलं, दुसरं काय नाही। बरं, ह्याला फणसाची भाजी आवडते की नाही गं? मी उद्या येताना पाटीलवाडीहून फणस मिळाला तर बघतो, जुना मिळाला तर घेऊन येतो, उकडगरेच करा। आई म्हणाली, हो, बरेच दिवस झालं फणसांची भाजी केली नाही। आणि आमची जेवणे आटपली। आईने पसारा आवरला आणि आई जेवायला बसली। आई जेवायला बसल्यानंतर आईने भाजीचा घास खाल्ला आणि तिला कळालं, अरे श्याम, तू काही बोलला नाहीस, ते काय झालं ग आई? भाजीत मीठच घातलेलं नाही, भाजी पूर्ण अळणी आहे। अरे अरे, माझ्याकडून किती मोठी चूक झाली, मी दुर्लक्ष केलं, तुम्ही मला कोणीच कसे काही बोलला नाहीत? वडील म्हणाले, अरे उगीच स्वयंपाक करणाऱ्याचे दोष काढत बसायचे नाहीत। चुलीपुढे बसून, धुरात बसून तू एवढे कष्टाने ते स्वयंपाक बनवत असते आणि आपण का उगीच म्हणायचं हे वाईट झाले, ते वाईट झाले? म्हणून कुणीही काही सांगितलं नाही। मित्रांनो, दुसऱ्याला वाईट वाटू नये म्हणून माझे वडील जिभेवर ताबा ठेवून, भाजी एकदम छान झाली हो, राजमान्य आहे, असे म्हणणारे वडील श्रेष्ठ, की माझ्या हातून मोठी चूक झाली, भाजी अळणी केली म्हणून हळहळणारी माझी आई श्रेष्ठ? तर हिंदू संस्कृतीत दोघेही श्रेष्ठ। संयम आणि समाधान यावर आपली हिंदू संस्कृती आधारलेली आहे, कर्मकुशलतेवर आधारलेली आहे आणि या सर्वांचे धडे माझे आई वडील मला देत होते। या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळालं ते मला कमेंट्स करून सांगा।
व्हिडिओ पूर्णपणे पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.